आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. राज्यातील नव्हे देशातील सर्वात मोठी धनाढ्य असलेली महापालिका म्हणजे मुंबई महापालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि या महापालिकेवरती सत्ता कोण मिळवणार याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने 21 शिलेदारांची शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव आडसू हे महत्वाचं काम बजावणार आहे. त्यासोबत महिला नेत्या म्हणून मीनाताई कांबळे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. खासदार, माजी खासदार, माजी आमदार, विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रथमतः जर आपण बघितलं असेल विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, रवींद्र वायकर, त्यासोबत माजी खासदार राहुल शेवाळे, संजय निरुपम यांना देखील या समितीत स्थान देण्यात आलं आहे. खरं तर महत्वाचा रोल म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये आमदारांचा खूप महत्वाचा रोल असतो आणि कशा प्रकारे वार्ड न्याय त्या पक्षाची बांधणी करून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणणार यासाठी आमदारांचा खूप महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे या समितीमध्ये आमदारांना देखील स्थान देण्यात आलंय. त्यामध्ये आपण जर नाव घेतलं प्रकाश सुर्वे, त्यानंतर अशोक पाटील, मुरजी पटेल, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, त्यासोबत विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांना देखील स्थान देण्यात आलंय. त्यासोबतच माजी आमदार सदा सरवणकर, यामिनी जाधव, त्यानंतर दीपक सावंत आणि शशीर शिंदे यांना देखील संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला शिवसेना पक्ष तयारी लागला असून जास्तीत जास्त नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये निवडून आणण्याची कसरत या पक्षाला करावं लागणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी जेव्हा शिवसेना हे एकत्र होती, शिवसेना एकच एकच पक्ष होता, त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना वेगळा झालेला आहे. त्यामुळे आता शिवसेनेवरती सत्ता नेमकी कोणाची असणार आहे हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. मात्र यावेळी जर बघितलं असेल आपण तर या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन पक्ष या महापालिका निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका सत्ता भाजपा, शिवसेना, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस की उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये कशा प्रकारे ही निवडणूक पार पडते आणि महापालिकेवरती कोणाचा झेंडा फडकावला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.